ऑनलाईन औषध विक्रीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे, असा आरोप करीत जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने संप पुकारला आहे। या संपात जिल्ह्यातील 2,500 औषधी विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता। ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर देशभरातील 13 लाख औषध विक्रेत्यांनी भारत बंद आवाहन केले। या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील 2,500 औषध विक्रेत्यांनी पाठिंबा दिला असून संपूर्ण जिल्ह्यात औषध विक्री 24 तासासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हा संप पुकारला आहे। ऑनलाईन बाजारपेठेमुळे प्रत्यक्ष सेवा देणारा पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडला असल्याचे चित्र आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे। यात अनधिकृत वेबसाईट आणि ई फार्मसीमुळे बाजारात बनावट औषधे पुरविली जाण्याचा धोका प्रचंड वाढला आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आम्ही चिठ्ठीशिवाय ऑनलाईन औषधे मागवली जात असल्याने चुकीच्या औषध वापराचे प्रमाण वाढत आहे। मोठ्या कोऑपरेट कंपन्यांनी अवाजवी सवलती देऊन बाजारपेठ काबीज करीत आहे, ज्यामुळे छोट्या दुकानदाराचे उत्पन्न घटले आहे। त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीवर शासनाने तात्काळ कडक नियंत्रण आणावे, अनधिकृत ई फार्मसी चालवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, स्थानिक मेडिकल दुकानदारांना आणि त्यांच्या रोजगाराला कायदेशीर संरक्षण मिळावे, यासह इतर मागण्या घेऊन हा संप पुकारण्यात आला। 20 तारीख पूर्ण देशव्यापी बंद हा आम्ही पुकारलेला आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा हा बंद आहे आणि याच्यात आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे जो GSR 220E आहे आणि GSR 817 हे दोन जे GSR जे ऑनलाईनसाठी हे फ्रेम केलेले होते ते मागे घेण्यात यावे, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। तसेच प्रिडेटरी प्राईस म्हणजे जी अवास्तव डिस्काउंट ज्या ऑनलाईन कंपन्या देतात आहे आणि त्या माध्यमातून जे नार्कोटिक्ससारखे औषधी जे किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ नाही शकत ते औषधी म्हणजे बिलकुल साधारण याला कस्टमरलासुद्धा अवेलेबल होऊन राहिले आहे। तर त्याच्यामुळे आपला पूर्ण समाजाचा याच्यामध्ये नार्कोटिक्स ही डायरेक्टली त्यांना मिळून राहिले आहे आणि जे चुकीची औषधं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। याला आमचा विरोध आहे आणि त्याकरताच हे आज एक दिवशी लक्षणीय संप आम्ही पुकारलेला आहे। नंतर आमचा एकच मागणं आहे की गव्हर्नमेंटनी जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपले जे सरकार आहे मोदी सरकार यांनी आमच्या मागण्या ह्या मान्य कराव्या किंवा ॲटलिस्ट आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा। साधारण जवळपास 17 वेळा आम्ही याकरता मागणी केली होती की आम्हाला चर्चेसाठी बोलवा। जे आपले स्वास्थ्य मंत्री आहे JP नड्डा यांच्यासोबतही आम्ही म्हणजे पत्रव्यवहार केला आणि त्यांना आम्हाला निवेदन देण्याकरता ॲटलिस्ट त्यांनी काही वेळ द्यावा याकरता आमची सातत्याने प्रयत्न होता, पण ती त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आणि ती आम्हाला वेळ देण्यात यावी याकरता आमची म्हणजे संपाची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे।